दानियेलाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 27 आपण सुरुवात करूया। म्हणून हे राजा माझी मसलत तू मान्य करावी, माझी मसलत तू मान्य करावी, तू पाप सोडून धर्माचरण करावे, तू पाप सोडून धर्माचरण करावे, अधर्म सोडून गरिबांवर दया करावी, गरिबावर दया करावी, आशाने कदाचित तुझे स्वास्थ्य अधिक काळ राहील। दानियेलाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 27। म्हणून हे राजा माझी मसलत तू मान्य करावी। देवाचा सेवक, देवाचा अभिषिक्त, देवाचा संदेष्टा, याजक या ठिकाणी तो सांगत आहे, हे राजा माझी मसलत तू मान्य करावी, मी सांगतो ते विचार तू ऐकावे, जे परमेश्वराने मला सांगितलेलं आहे किंवा ज्यामध्ये परमेश्वराचं मत आहे, ज्यामध्ये परमेश्वराचं म्हणणं आहे, ज्यामध्ये परमेश्वराचे विचार आहेत, जी गोष्ट परमेश्वराला आवडणारी आहे ती गोष्ट मी तुला सांगतो। हे राजा माझी मसलत तू मान्य कर। आज देखील आज तागायत या काळामध्ये, या जगामध्ये, या समयामध्ये, या वेळेमध्ये अनेक देवाचे अभिषिक्त सेवक आणि सेविका आहेत की ते तुम्हाला आणि मला एक चांगल्या प्रकारच्या वचनाच्या माध्यमातून एक मसलत देतात। परंतु एक खेदाची गोष्ट आहे की अनेक लोक ही मसलत ऐकत नाही, अनेक लोक हे चांगले विचार मान्य करत नाहीत, अनेक लोक या विचारांकडे लक्ष देत नाही, अनेक लोक परमेश्वराच्या वचनाकडे पाहत नाही। आणि म्हणून बऱ्याच अंशी आज जे आमच्यामध्ये आजार पसरलेले आहेत, आज जे आमचं स्वास्थ्य खराब झालेलं आहे, आज जे अनेक लोक आजारी आहेत, दुर्बळ आहेत, एक रोगाने त्रस्त झालेले आहेत, त्याचं कारण हे देखील आहे की आम्ही परमेश्वराची पासून आलेली मसलत मान्य करत नाही। आम्ही देवाच्या वचनाच्या माध्यमातून मिळालेला सुविचार, चांगला विचार, चांगली गोष्ट आम्ही मान्य करत नाही। आम्ही पवित्र आत्म्यापासून मिळालेला एक सुंदर मसलत आम्ही मान्य करत नाही। सत्यापासून मिळालेली आम्ही मसलत मान्य करत नाही। देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, याजक असतील, पास्टर साहेब असतील, पाळक साहेब असतील, रेव्हरंड साहेब असतील, बिशप साहेब असतील, गुरुजी साहेब असतील, कोऑर्डिनेटर साहेब असतील, या सगळ्या प्रकारचे साहेब तुम्हाला जगामध्ये प्रत्येक भावांना, बहिणींना, आई वडिलांना काय करत आहे की मसलत देतात। आणि मसलत त्यांच्या मनाची नसती, मसलत ते त्यांच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून नसती। ज्यावेळेस एखादी मसलत आम्हाला चांगल्या प्रकारची मिळती ती नेहमी सत्यापासून असते, विजय देणारी असते, त्यापासून फायदा मिळणार असतो। पूर्वीच्या काळामध्ये दानियेलाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 27 मध्ये तो राजा जो आहे त्या राजाला देवाचा सेवक, देवाचा संदेष्टा, देवाचा याजक, पास्टर, तुम्ही जे काही त्याला संज्ञा देताल तो, या ठिकाणी तो राजाला एक मसलत देत आहे। आज प्रिय आम्ही काळाच्या शेवटीला जगत आहोत आणि आज तर काय आम्ही पाळक साहेबांची मसलत तर काय चुकूनही मान्य करणार नाही, आम्ही बिशप साहेबांची मसलत मान्य करणार नाही, आम्ही फादर साहेबांची करणार नाही। कारण काय मी तुम्हाला सांगतो, अहो तुम्ही परमेश्वराची मसलतच जर तुम्ही मान्य करत नाहीत, देवाचं वचनच तुम्ही मान्य करत नाहीत, देवाच्या वचनाप्रमाणे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार नियमशास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या चांगल्या मसलती जर जग आज मान्य करत नाही तर पाळक साहेबांनी दिलेली मसलत केव्हा मान्य कराल? परंतु मी तुम्हाला या शेवटच्या काळामध्ये, या वेळेमध्ये, या समयामध्ये, या टायमिंग मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने देखील मी तुम्हाला या दानियेलाच्या ग्रंथाच्या वचनाच्या माध्यमातून मी देखील तुम्हाला एक मसलत देऊ इच्छित आहे। दानियेलाने राजाला दिली, परंतु हेच वचन तुम्हाला, मला आणि संपूर्ण मानव जातीला एक मसलत आहे आणि ती मान्य करावी ही काळाची गरज आहे, वेळेची गरज आहे, समयाची गरज आहे। आपल्या विषयाची हेडलाईन्स आहे वेळ, काळ, समय। आणि या समय कोणता आहे आणि या समयामध्ये आम्ही काय केलं पाहिजे हे आम्ही निश्चित जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आणि म्हणून तो म्हणत आहे की म्हणून हे राजा माझी मसलत तू मान्य करावी, तू पाप सोडून धर्माचरण करावे। पहा त्या दानियेलाची मसलत आहे राजाला, जो त्या कालचा राजा, त्या राजाचा सर्व अधिकार आणि तो राजा बोले आणि दल हाले, राजा जे काही बोलल त्याप्रमाणे त्या ठिकाणी व्हायचं, कारण सर्वस्व राजावर अवलंबून होतं,
सर्व अधिकार राजाच्या हातात होता, कारण लोकांना परमेश्वराचा अधिकार नको होता, लोकांना यहोवा परमेश्वराचा वॉशिंग नको होती. तर त्यांनी स्वतःहून, आम्ही जुन्या करारामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये त्यांनी स्वतःवरून सांगितलं की आमच्यासाठी राजा द्या, आमच्यासाठी संदेष्टा नको, आमच्यासाठी सेवक नको, आमच्यासाठी पाळक साहेब नको, आमच्यासाठी पास्टर साहेब नको, रेव्हरंड साहेब नको, बिशप साहेब नको, कोऑर्डिनेटर साहेब नको, आणखीन गुरुजी साहेब नको, कोणतेच साहेब नको, आम्हाला राजा द्या. आणि मग तो राजा परमेश्वराने ज्यावेळेस निर्माण दिला तर ह्या राजाच्या हातामध्ये सगळी काही हुकूमत दिलेली होती. आज देखील जगामधले जेवढे काही देश आहेत त्या देशाचे जे राजशाही पद्धत असेल किंवा लोकशाही पद्धतीमध्ये राष्ट्रपती म्हणा, पंतप्रधान म्हणा, मुख्यमंत्री म्हणा, जे काही अधिकारी निवडलेले आहे त्या राजांची आज हुकूमत आहे. आज या ठिकाणी अशाच प्रकारे दानियेलाच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 27 मध्ये हा जो दानियल आहे हा देवाचा सेवक आहे, संदेष्टा आहे. एक पास्टर असेल, तुम्ही त्याला कुठलीही संज्ञा देऊ शकता, पास्टर साहेबांची, पाळक साहेबांची, याजक साहेबांची, बिशप साहेबांची. आणि हे बिशप साहेब किंवा हे जे याजक साहेब किंवा हे जे संदेष्टे साहेब जे आहे दानियल आहेत ना, हे दानियल राजाला सजेशन देऊ राहिले, राजाला सल्ला मसलत करून राहिलेले, राजाला मार्गदर्शन करून राहिले, राजाला एक चांगल्या प्रकारचे विचार सांगत आहे. आणि ते राजाला विचार सांगत असताना त्यांनी हा विचारच केलेला नाही की राजाला मी अशा प्रकारे गोष्ट सांगितल्यानंतर कदाचित राजा मला दंड देखील देऊ शकतो. आज अनेक वेळेस आम्ही एखाद्या बिलोज भाऊ बहिणीला तरी थोडीशी चांगली मसलत द्यायला सुरुवात केली ना, पाळक साहेबांनी, बस पाळक साहेबावर उलटले समजायचे बिलोज भाऊ बहिणी, आई वडील दगडाच मारायचे राहतात. पाळक साहेब तुम्ही तुमचं घरचं बघा, आम्ही आमचं बघू कसं जीवन जगायचं. खेदाची गोष्ट आहे, देवाचा सेवक आहे तो, आणि देवाचा सेवक परमेश्वरापासून प्राप्त झालेली शुभवर्तमान, परमेश्वरापासून मिळालेले वचन, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार मिळालेली सल्ला मसलत, त्याच्या प्रिय लोकांसाठी तो परमेश्वर त्याच्याकडून वधून घेत असतो. अशाच प्रकारे दानियल हा संदेष्टा होता, दानियल हा सेवक होता. आणि या दानियेलाने राजाला एक मसलत दिली. ती मसलत काय आपण ती पाहूया. त्या काळामध्ये दानियेलाने राजाला मसलत दिली. आताच्या काळात जर का राजाला एखादी मसलत द्यायला सुरुवात केली की राजा न जाणो काय करेल सांगता येत नाही. आपण पुढे पाहूया, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तू पाप सोडून धर्माचरण करावे. याचा अर्थ राजा पापी होता, याचा अर्थ राजा पाप करीत होता, याचा अर्थ राजा परमेश्वराला न आवडणारी गोष्टी करत होता, याचा अर्थ त्या राजा जो आहे ज्याच्याकडे अधिकार होता, सार्वभौमत्व होतो, तो निश्चित अर्थाने परमेश्वराला अमान्य अशाच गोष्टी करत होता. आणि म्हणून देवाचा सेवक त्या ठिकाणी तो राजा असताना देखील तो एक सेवक संदेष्टा राजाला न घाबरता, राजाला कुठल्याही प्रकारचं चोरून लपून न ठेवता. आम्हाला पाहायला मिळतं एलिया संदेष्टाच्या वेळेस असंच घडलं. एलिया संदेष्टा हा परमेश्वरापासून निर्माण झालेला होता आणि बाकीचे 450 संदेष्टे होते. यानी की पास्टर, याजक, जे काही तुम्ही संज्ञा द्याल हे होते. एकीकडे एकटा एलिया देवाचा सेवक आणि एकीकडे 450 देवाचे सेवक याजक लोक किंवा त्याला संदेष्टे म्हणतात. त्या ठिकाणी संदेष्ट उल्लेख आहे. बाळ दैवताला मानणारे 450 संदेष्टे होते. 400, 450 आणखीन त्यांच्या अंडर खाली 2-250 होते. परंतु इकडं देवाकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार चालणारा एकटा एलिया होता. मग त्या काळी ज्यावेळेस राजाला काही मसलत द्यायची राहायची आणि राजाला जे काही प्रकटीकरण सांगावं लागायचं किंवा राजाला जे काही भविष्य सांगावं लागायचं, ते 450 लोक काय करायचे की राजाला पटन, राजाला आवडल, राजा आपल्याला बक्षीस देईल, राजा आपली वाहवा करील, राजा आपली तिजोरी भरील, राजा आपल्याला उच्च स्थान देईल, म्हणून ते राजाला आवडणारी सल्ला मसलत करायची त्या काळामध्ये. आणि त्याच काळामध्ये देवापासून आलेला, जसं की या ठिकाणी आपण दानियाला पाहत आहोत, दानियालाच्या बरोबर आपण विरोधात आपण ते एलिया याजकाकडे, एलिया संदेष्टाकडे आपण जात आहोत. आणि मग हा राजाला न मान्य होणारी, राजाला न आवडणारी, राजाला न पटणारी, राजाला खेद होणारी, राजाला राग येणारी, परंतु जी सत्य आहे ती परमेश्वरापासून मिळालेली आहे. आणि त्या काळासाठी, त्या वेळेसाठी, त्या समयासाठी परमेश्वराने निश्चित ती राखून ठेवलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी परमेश्वरापासून प्राप्त झालेली मसलत तो एलिया देत होता.
आणि मग 450 एका बाजूला आणि एकटा एली या बाजूला. आता या ठिकाणी देखील झालेलं आहे, दानियल ज्या राजाच्या पदरी होता त्या दानियलाच्या बरोबर अनेक लोक देखील होते. ते पण दानियला बरोबर राजाचा मान सन्मान, राजाला सल्ला मसलत देणारे होते. परंतु दानियल हा देवाला भिवून वागणारा, दानियल हा पवित्र आत्म्याने कृपा मंडित झालेला, दानियल हा परमेश्वरापासून दीक्षित झालेले पाळक साहेब, दीक्षित झालेले बिशप साहेब, दीक्षित झालेले रेव फादर साहेब, दीक्षित झालेले जे काही संज्ञा देताल त्या, साधं सुद्धा नाही. पाळक वर्गांची पोस्ट किंवा फादर वर्गाची पोस्ट किंवा रेव्हरंड बिशप साहेबांची पोस्ट ही साधी सुधी नाही, देवापासून अभिषिक्त झालेले, परंतु ऑलरेडी त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टी हव्या आहेत. तर नाही तर मग एकटा संदेष्टा एकटा आणि इकडे 450 बालदैवताची. आमचा विषय आहे काळ वेळ समय. तर त्या काळामध्ये हे मसलत देत असताना 450 संदेश एका बाजूला आणि एकटा येईल. आज देखील हीच काळाची गरज आहे. आज अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहिणी, लीडर्स, ज्यांना देवाचा आत्मा चालत आहे, जसं की दानियाला चालत होता, ज्यांना देवाच्या पासून सत्यता मिळालेली आहे, जसे की दानियाला मिळाली होती, जसे की ते देवापासून आलेला खरी वार्ता सांगत होते, ते जगाला आणि कुणालाच राजालाही नव्हते घाबरत. आज देखील काही देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहेत, परंतु त्यातली त्यात पर्सेंटेज खूप कमी आहे. 450 आणि एक एलिया सारखं पर्सेंटेज धरलं तरी वावगं ठरणार नाही, कारण हीच काळाची गरज. अनेक पालक वर्गांना ह्या गोष्टी दिसतात, परंतु ते हटकून जगाच्या खेळी खुशाली मिळण्यासाठी, जगामध्ये डामडौल मिळण्यासाठी या काळामध्ये सत्य समजून देखील सत्य दाबून ठेवत आहेत, जसं की 450 बालदैवताचे संदेश. आणि मग आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की त्या ठिकाणी इलिया एकटा पडला आणि 450 बाजूला, आणि मग देवाच्या थोडस आपण पुढे जातो डायरेक्ट, आणि जो इलिया आहे तो त्या ठिकाणी निघून जात आहे, आणि इलियाला परमेश्वराच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक प्रकटीकरण होत आहे, भविष्य सांगत आहे, संदेश देत आहे. आणि त्या ठिकाणी 3.5 वर्ष भूतलावर दुष्काळ पडला, पाणी पाऊस नाही, काही नाही, काही नाही. तोच संदेश 3.5 वर्षानंतर परमेश्वराकडे प्रार्थना करतो, आणि त्या प्रार्थनेच्या नुसार तो पाऊस पडतो. आम्ही पाहतो त्या करमल डोंगराच्या तिथं अनेक ते 450 बालदैवताचे संदेश ते स्वतः घाय करत होते, आणि अग्नी पेटवण्याचा किंवा परमेश्वर आला आणि अग्नी पेटून गेला तर तो देव खरा, असं त्यांचं चाललं होतं. आणि मग एलिया संदेशाने त्या ठिकाणी खरोखर 450 बालदैवताच्या संदेशांना तलवारीने कापलं, रक्तपात केला, रक्ताचा पाठ वाहिला तिथं, परंतु तो घाबरला नाही. अशाच प्रकारे दानिएल त्या राजाला, ज्याच्या हातामध्ये अधिकार आहे, तो राजा आहे, तो सार्वभौमत्व आहे, त्या राजाला तो म्हणत आहे की म्हणून हे राजा, माझी मसलत तू मान्य करावी. मी जे मसलत देत आहे, मला जो माझा यहोवा परमेश्वर सांगत आहे, मला जो देवाचा आत्मा सांगत आहे, मला जे देवाने प्रकटीकरण दिलेलं आहे, मला देवाने तुझ्याविषयी जे काही सत्य सांगितलेलं आहे, मला देवाने तुझ्या जीवनातल्या जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, मला देवाने तुला जे काही चांगले विचार, सुविचार, चांगले विचार, सुवार्ता, संदेश, प्रवचन, मेसेज, देवाच्या वचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन, मसलत जी सांगायला लावली आहे ती मी तुला सांगतो. मग तो पुढे लिहित आहे, तू पाप सोडून. याचा अर्थ राजा पाप करीत होता, राजा पाप करतो म्हणून दानिएल म्हटलाच नाही की महाराज तुम्ही 1 नंबरचे नीतिमान, म्हटला नाही. आम्ही लाभासाठी लगेच आमचे याजक साहेब म्हणतात, ओ 1 नंबर पाळक साहेब, ब्रदर, सिस्टर, तुमच्यासारखं नीतिमान एक देखील नाही. चुकीची गोष्ट आहे. ही सुधारण्याचा प्रयत्न करणं ह्या काळाची गरज आहे. त्या काळामध्ये दानिएल राजाला घाबरला नाही, की ज्याच्या हातामध्ये दानिएलाला सजा देण्याचा अधिकार होता. आणि मी पुढे पाहतो की त्या राजाने त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकावंच लागलं. अनेक मधले जे होते ना बाकीचे, त्यांनी कुरघुडी करून दानिएलाला बरोबर त्या गुहेकडे, सिंहाच्या पिंजऱ्यात, तिथं गुहेमध्ये टाकण्याचा पुरा बंदोबस्त करून ठेवला होता. आज देखील देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ आणि बहीण, आई आणि वडील, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालणारे, सत्यामध्ये समर्पित झालेले, देवाच्या वचनाबरोबर चालणारे, आणि या काळाच्या युगाची समाप्ती किंवा या युगाबरोबर, या वेळेबरोबर, या समयाबरोबर, या युगाबरोबर समरूप न होता परमेश्वराच्या मध्ये चालणारे आज देखील लोक आहेत. आणि यांना बरोबर तांदळातल्या खड्यासारखं बाजूला काढून टाकण्यात येतं. परंतु प्रिय, वेळ काळ समय बसून राहणार नाही.
जे देवाजी त्याच्या सेवकांना, याजक वर्गांना जी काही सुंदर असे मार्गदर्शन केलेलं आहे ते आम्ही नेहमी, सत्य नेहमी कडू असतं, सत्य नेहमी एक तिखाट असतं, सत्य नेहमी आरपार जाणार असतं, सत्य नेहमी राग आणणार असतं, सत्य नेहमी आमचा पूर्ण पारा उतरून टाकणार असतं. आणि मग हे सत्य ज्यावेळेस राजाला समजलं, आम्ही पुढे पाहूया, तू पाप सोडून धर्माचरण करावे, याचा अर्थ तो राजा पाप करत होता आणि धर्माप्रमाणे आचरण करत नव्हता. आज देखील बिलियोस भाऊ बहीण आई वडील आणि जगातले प्रत्येक प्रियजन आज पाप सोडत नाहीत, पापाला धरून बसलेले आहेत, पापाला चिटकून बसलेले आहेत, पापात जन्मत आहेत, पापात वाढत आहेत, पापाचे बरेचसे फळ त्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. गलतीकरचं पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक आम्ही 22, 23, 24 असं त्या अध्याय जर पाहिलं तर आमच्या लक्षात येईल, जसं पवित्र आत्म्यापासून मिळणारे जे फळ आहेत ना, अशाच प्रकारे पाप केल्यामुळं किंवा आज्ञाभंगामुळं जे काही फळ मिळतात त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आज देखील आमच्या जीवनामध्ये ते सर्व प्रकारचे फळ राहतात. खेदाची गोष्ट आहे. म्हणून हे राजा, माझी मसलत तू मान्य करावी, तू पाप सोडून धर्माचरण करावे. आता त्या राजाला मसलत देत आहे, त्या राजाच्या जागेवर आपण राजा बनू आता. आणि नाहीतरी आम्ही म्हणतो आम्ही राजकीय याजकगण, राजपुत्र, राजकन्या, राजशाही पद्धत, आमचा बाप स्वर्गातला तो सार्वभौमत्व राजा, आम्ही त्याची लेकरं, आबा बाबा म्हणण्याचा अधिकार दिलाय, आता आम्ही देखील राजे झाले आहात ना. तर दानिएलच्या पुस्तकामध्ये तुम्हा सर्व राजांना हा दानिएल संदेष्टा, देवाचं वचन, देवाचं सुंदरसं मार्गदर्शन, देवाची मसलत तुम्हाला आणि मला, जे म्हणतात ना मी राजपुत्र राजकन्या आहे, त्यांना काय मसलत आहे की पाप सोडून द्या, आणखीन काय करा, धर्माचरण करा. आज आमच्या जीवनामध्ये याजकी राजगण, पुत्र कन्या, राजपुत्र, आज आमच्या जीवनामध्ये निश्चित अर्थाने पाप आहे. आम्ही पाप सोडून देणं खूप महत्वाचं, ही काळाची गरज आहे. जर का आम्ही पाप सोडून दिले नाही, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जर समीप आला तर निश्चित अर्थाने आम्हाला त्याचा दंड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो दंड काय थोडा तिडका नाही, सार्वकालिक अधोलोक, सार्वकालिक नरक राज्य. आज आम्ही धर्माचरण करावे, बऱ्याच अंशी आमच्याकडून धर्माचं आचरण होत नाही, आमच्याकडून जगातलं आचरण न चुकता बनतं. जगातलं जर आचरण करायला जर सुरुवात केली ना मनुष्यानी, कधीच चुकत नाही होतो, एकदम कम्प्लीट, एक मिनिटासाठी चुकत नाही जगातल्या आचरणामध्ये. आणि धार्मिक आचरण म्हणलं का बास, धार्मिक आचरण म्हणलं का यांचं सगळं संपलं, यांच्या बॅटऱ्या चार्जिंग नाही, बंद, बॅलन्स संपला, लाईट नाही. आणि जगातलं आचरण म्हणलं का या अंधारात म्हणलं तरी आचरण करतात, कारण जगातलं आचरणच अंधाराचं आहे. तुम्ही आणि मी प्रकाशाची प्रजा आहोत, तुम्ही आणि मी परमेश्वराची प्रजा आहोत, तुम्ही आणि मी परमेश्वराचे निवडलेले लोक आहोत. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे, जसं की त्या राजाला जो प्रॉब्लेम आला होता आणि देवाचा संदेष्टा सेवक त्या ठिकाणी म्हणत आहे की हे राजा, माझी मसलत तू मान्य करावी. त्यांनी विनंती केली, करच म्हणून नाही सांगितलं. तसंच ख्रिस्त पण आहे, बळजबरीने आम्ही कुणालाच ख्रिस्त देत नाही आणि तो मिळतही नाही. स्वतःवरून ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या ख्रिस्ताला स्वीकारतो ना, त्याच वेळेस तो बळजबरीने काहीच करत नाही. ख्रिस्त हा जबरदस्तीचा नाही, येशू जबरदस्तीचा नाही, पवित्र आत्मा जबरदस्तीचा नाही. काही चर्चेस मध्ये पवित्र आत्मा जबरदस्तीने दिला जातो. एखादा म्हणतो नको मला पवित्र आत्मा, तरी घे, कर रिसिव्ह, टेक इट बाहेर, घे, पड आणि परत उठ. नुसतं उठायचं, पडायचं आणि टेक इट बाहेर, बस. जबरदस्तीने काहीच नाही. या ठिकाणी तो दानिएल संदेष्टा जो आहे, जो सेवक आहे, याजक आहे, जो पास्टर असेल, रेव्हरंट असेल, आपण त्याला वेगवेगळी संज्ञा देऊ शकतो, देवाचा खास बिलीव्हर्स, विश्वासणारा भाऊ म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही. पण तू त्याला संदेष्टा शोभून दिसतं, कारण तो बरोबर देवाच्या नियोजनाप्रमाणे काम करत आहे. जे देवाच्या नियोजनाप्रमाणे काम करणारे आहेत ना, त्यांना 100% संदेष्टा म्हटलंच पाहिजे, भविष्यवक्ताही म्हटलं पाहिजे. या ठिकाणी लिहित आहे की धर्माचरण करावे. आज आम्ही धर्माचरण करीत आहोत का?
आज आम्ही पाप सोडून देत आहोत का? पुढे लिहित आहे अधर्म सोडून. आज आम्ही अधर्म सोडून. या ठिकाणी गरीबावर दया करावी. अधर्म सोडून गरीबावर दया करावी. अशाने कदाचित 101% नाही, 100% त्यांनी गॅरंटी दिलेली नाही. कदाचित म्हणजे थोडस काहीतरी पाल कुचकुचली कुठंतरी, तुझे स्वास्थ्य अधिक काळ राहील. याचा अर्थ राजा आजारी पडला होता, राजा मरायला टेकला होता, राजाची तयारी जवळपास होत आली होती. आणि मग त्या राजाने मसलती 100% मान्य करण्यासाठी आणि त्याची सुधारणूक होण्यासाठी, त्याला स्वास्थ्य मिळण्यासाठी, त्याला आरोग्य मिळण्यासाठी, त्याला आराम मिळण्यासाठी, त्याला काहीतरी वेळ जीवन देण्यासाठी, त्याला काहीतरी वेळ पश्चाताप करण्यासाठी, त्याला काहीतरी वेळ पापांची क्षमा मागण्यासाठी, त्याला काहीतरी वेळ परमेश्वराचा गौरव करण्यासाठी, त्याला काहीतरी वेळ परमेश्वराच्या नावाला गौरव, सन्मान, धन्यवाद, त्याचे आभार किंवा त्याच्यामध्ये जीवन जगण्यासाठी थोडस स्वास्थ्य मिळेल. आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो की अशा कदाचित तुझ्या स्वास्थ्य अधिक काळ राहील. मग आम्ही मसलत देणं, आम्ही मसलत कुणाला देतो हा मायने नाही राखत. अनेक लोक म्हणतात अहो आपली काय हैसियत, मी एवढूसा सेवक, ते इंटरनॅशनल पिक्चर आहेत, अहो लाख आणि 10 लाख लोक त्यांचे पब्लिक असतात, त्यांच्या लवकर तारखी मिळत नाही. अडचण नाही, तारखी नका का मिळणार, आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. परंतु हा जर राजाला जर दानियल संदेशा जर सजेक्शन देतोय, मसलत देतोय आणि त्या ठिकाणी त्याचं पाप पण दाखवतो आणि तो धर्माचरण चुकलंय हे पण दाखवतोय आणि आणखीन पुढतो म्हणतो अधर्म सोडून दरिद्रावर दया कर तर कदाचित तुला स्वास्थ्य मिळेल. आमच्याकडे या समाला इतके प्रकटीकरण होतात ना, धनाधन पाळक साहेब येतात धनाधन लगेच आरोग्यावर आरोग्य, आरोग्यावर आरोग्य, स्वास्थ्यावर स्वास्थ्य, नुसतं निरोगी करण्याची कृपादान धनाधन भरून पडले. सगळ्या माझ्या पाळकीनबाई साहेब, पाळक साहेब नुसते रिसिव्ह टच आणि घ्या धनाधन स्वास्थ्य, घ्या धनाधन नुसतं आरोग्य, बस यांचं काहीच दाखवायचं नाही. मग मला एक या ठिकाणी विनंती करायची आहे याजक वर्गांना, पालक वर्गांना, देवाच्या अभिषिक्त सेवक वर्गांना मी एक प्रेमपूर्ण विनंती या ठिकाणी करत आहे की जर या दानियल संदेशाला हा परमेश्वराचा सेवक आहे, बिलिव्हर्स आहे, देवाने निवडलेला आहे, पवित्र आत्मा मिळालेला आहे, देवाच्या प्रमाणे तो रूल प्रमाणे चालत आहे, धर्माचरण तो करत आहे, पाप त्याच्या जीवनामध्ये कमीत कमी करत आहे. मी म्हणणार नाही की तो पाप नव्हतं केलं त्यांनी, कारण नीतिमान एक देखील नाही, मान्य आहे. परंतु इतकं काही पापी नाही की जे नाही करून या सगळ्या गोष्टी त्याला चालवतील. कारण पापी मनुष्याला पवित्र आत्मा चालवित नसतो, पापी मनुष्य धर्माचरण करीत नसतो, पापी मनुष्य गरीबावर दया करीत नसतो, पापी मनुष्य अधर्म सोडून देत नसतो, पापी मनुष्य परत माग फिरत नसतो. त्याला पापात मजा वाटते, तो पापात लोळतो, सगळ्या काही गोष्टी करतो. आणि म्हणून याचा अर्थ काय आहे की आज देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, लीडर्स, खास करून पायकीनबाई, दीक्षा घेतलेल्या, डोक्यावर पदर न घेता प्रार्थना करणाऱ्या, मी विनंती करी, जर देव दानियाला दाखवतोय की राजा तुझ्याविषयी पाप दिसत आहे, तुझं धर्माचरण चुकत आहे, तू अधर्म करीत आहे आणि तुला जर आरोग्य पाहिजे असेल तर तू पाप सोडून दे, धर्माचरण करायला सुरुवात कर, अधर्म करू नको. मग आजच्या जीवनामध्ये, आजच्या काळामध्ये, आजच्या वेळेमध्ये, आजच्या समयामध्ये पालक साहेबांना, याजक साहेबांना हे प्रकटीकरण का होत नाही? का फक्त आरोग्याचं प्रकटीकरण होतं? बहीण आहे, भाऊ आहे, तिचं हे दुखत आहे, तिचं ते दुखत आहे, तिच्या जीवनातलं पाप नाही दिसत, तिच्या जीवनातलं पाप परमेश्वर दाखवत नाही, तिच्या जीवनातला किंवा त्याच्या जीवनातला अधर्म. परमेश्वराचं ज्यावेळेस भविष्यवाणी होती, परमेश्वर ज्यावेळेस त्या काळामध्ये, आम्ही पाहतो काळ, वेळ, समय, त्या काळामध्ये देखील परमेश्वर त्याच्या संदेष्टा सेवक याजक गणाबरोबर होता. आज देखील या काळामध्ये देखील तो संदेष्ट सेवक याजक गणाबरोबर आहे, 100% आहे. परंतु कोणत्या? जे धर्माचरण करतात,
जे पाप सोडून दिलेलं आहे, जे अधर्म करीत नाहीत, जे परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जीवन जगत आहेत, जे सत्याचा स्तंभ, सत्यावर म्हणजे वचनावर स्थिर आहेत, प्रत्येक समाला परमेश्वराच्या नावाचा महिमा आणि गौरव करतात, पवित्र आत्म्याच्या गायडन्स नुसार चालतात, प्रेरणेने चालतात, ह्या लोकांबरोबर ह्यांचं प्रकटीकरण खरं, बाकीच्यांचे काही सांगता येत नाही. जसं इथं लिहिलेलं आहे ना, आशाने कदाचित तुझे स्वास्थ्य अधिक काळ राहील. कदाचित, 100% नाही, कदाचित. मग अनेक लोक आहेत की हा कदाचित शब्द याजक साहेबांसाठी, पाळक साहेबांसाठी खूप महत्वाचा आहे. कदाचित तुम्ही आणि मी वाचले जाऊ, त्याच्यात मी आहे, मी देखील याजक आहे, मी देखील पास्टर आहे, मी देखील रेव्हरंट आहे. मला तुम्हाला हे सांगायचंय की दानिएलच्या ग्रंथामधून अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 27 मध्ये देवाचं वचन तो राजाला सांगत आहे. आम्हाला साध्या विश्वासणाऱ्या भावा बहिणीला सुद्धा सांगता येत नाही, तू पाप करतो आहेस, तू धर्मचरण करत नाहीस, तू अधर्म करीत आहेस, तुझी खोड चांगली नाही, तुझं वागणं उठणं बसणं चांगलं नाही. तुला देव आरोग्य देईल, 100% देईल. कारण देवाकडे जो कोण येतो, प्रभूकडे जो कोण येतो, ख्रिस्ताकडे जो कोण येतो, त्याला परमेश्वर कदापि टाकून देत नाही. आणि त्याची इच्छाच आहे की मी नीतिमानासाठी नव्हे तर पाप्यांना तारण्यासाठी आलेलो आहे. पण निश्चित अर्थानं जोपर्यंत आम्ही म्हणजे देवाचं वचन, आम्हाला पाप दाखवायचं लायसन नाही, परंतु प्रकटीकरण आहे. या ठिकाणी दानिएल त्या राजाला सांगतोय, त्या दानिएल त्या राजाला मसलत देतोय, सल्ला देतोय, एक काहीतरी सुविचार, चांगल्या गोष्टी, सुवार्ता सांगतोय. आणि त्या सुवार्तेमध्ये त्याचा भाग आहे की तू पाप सोडून धर्माचरण करावे. राजा, तू जर दुखत आहे ना, तू जर आजारी आहेस ना, तुझे जर आता बांबोर टायमिंग झालाय ना, आता पेटीला जर ऑर्डर सुरू केली ना, तुला असं वाटतंय की आता आपलं संपणार आहे. जसं हिजकिया राजाला देवाच्या संदेशाने येऊन सांगितलं, हिजकिया राजाच्या वेळेस असंच घडलं. त्या काळी, त्या समयाला, त्यावेळेस हिजकिया राजा आजारी पडला. आता इथेही असाच कंडिशन आहे. आणि मग तो यशा त्या ठिकाणी येतोय, देवाचा संदेष्टा, अभिषिक्त सेवक, पास्टर, याजक साहेब, जे कोणी असेल ते, आणि तो सांगतोय परमेश्वराने मला सांगितलेलं आहे की तुझं आवरून घे, आता बस झालं, आता भरपूर दिवस जगला, आता चांगली आयुष केली, काय काय झालं असेल ते झालं, परंतु देवाने मला निरोप दिलाय, तुझं आवरून घे, आता तू समाप्त झालेला आहे. मग तो हिजकिया राजा भिंतीकडे तोंड करून ढसाढसा रडतो आणि परमेश्वराला म्हणतोय, परमेश्वरा, मी तुझ्या दृष्टिकोनातून सगळं चांगलं केले, माझ्याकडे चांगल्या गोष्टी आहेत, ज्या तू मला सांगितल्यात, ज्या तुला आवडतात, ज्या आम्ही केल्याने तुला हर्ष होतो, आम्ही केल्याने तू आनंदित होतो, आम्ही केल्याने तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं समर्पण फोल जात नाही, मोकळं जात नाही, वाया जात नाही. अशा गोष्टी केल्यानंतर परमेश्वर आनंदित होतो. तर मग परमेश्वर त्या ठिकाणी नियोजन बदलतो आणि परमेश्वर त्याच संदेशाला, त्याच याजकाला सांगतो, त्या भविष्यवक्त्याला सांगतो की जा आणि माझा सेवक हिजकिया राजा आहे, त्याला म्हण 15 वर्षांनी तुझं आयुष्य वाढलंय. प्रेज लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद असो. काळ, वेळ, समय माझ्या परमेश्वरच्या हातामध्ये आहे. तो त्याला माहिती केव्हा बनवायचा, केव्हा तयार करायचा. आणि मग हे करीत असताना आम्ही सुवार्ता सांगताना, मसलत सांगताना, सल्ला देताना, वचन सांगत असताना कुठल्याही प्रकारची काटकसर करू नये, कुठल्याही प्रकारचे शब्द खोडून खाडून टाकू नये, कुठल्याही प्रकारचं कमी जादा करू नये, कुठल्याही प्रकारचं ताडण करणार असलं तर म्हणायचं नाही मी ताडण करणार नाही, कुठल्याही प्रकारचा दोष दाखवणार असलं तर म्हणायचं नाही मी दोष करणार. अनेक लोक म्हणतात, अहो दोष नका दाखवू, तुम्ही दोष दाखवले का तुमचे दोष दाखवतील. अहो हा, मग हेच तर गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही दुसऱ्याचे दोष दाखवू ना, त्यावेळेस आमच्यामध्ये छुपे रुस्तम असणारे दोष लोक आम्हाला दाखवतील, म्हणजे ते लोक देखील ते दोष पदरी घेतील आणि आम्हाला लोक जे आमचं दोष दाखवतील ना, तर आम्ही देखील पदरी घेऊ आणि दोघांनी पदरी घेऊन परमेश्वरच्या हातामध्ये देऊन दोघही दोष मुक्त. न्याय करू नका, न्याय करतच नाही. दोष नका दाखवू, चुका नका दाखवू, हे नका दाखवू, पाप नका दाखवू, तुमचे पाप प्रकट होतील. अहो किती अंधारात पाप करा, एक दिवस उजेडात येणार आहेत. आणि म्हणून जर आताच आमचे पाप जर कबूल केले, आताच आमचे पाप जर उघडे झाले, आताच आमचे दोष उघडे पडले, तर निश्चित अर्थाने पुढच्या येणाऱ्या काळामध्ये, पुढच्या येणाऱ्या वेळेमध्ये, पुढच्या येणाऱ्या समयामध्ये त्याचा फायदा आम्हाला होईल.
परंतु ह्या काळामध्ये, या वेळेमध्ये, या समयामध्ये आम्ही जर तसेच दाबून ठेवले, तसेच लपून ठेवले, तसेच झाकून ठेवले, तर निश्चित अर्थाने त्याचा दंड आम्हाला अधोलोक किंवा नरक लोकांमध्ये घेऊन जाईल. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान महिमा सन्मान आदर गौरव देईल. खरोखर तो महान परमेश्वर आहे, तो सदाजीव देव आहे, तो कधी न बदलणारा देव आहे. आणखीन आपण 2 रेफरन्स पाहूया. एचकेलचं पुस्तक अध्याय क्रमांक 12, एचकेलचं पुस्तक अध्याय क्रमांक 12 वचन क्रमांक 23 पाहूया. या वचनामध्ये प्रिय आम्हाला देखील काळाविषयी शिकवत आहे, वेळेविषयी शिकवत आहे, समयाविषयी शिकवत आहे. पाहूया आपण एचकेलचं पुस्तक अध्याय क्रमांक 12 वचन क्रमांक 23. तर त्या सांग प्रभू परमेश्वर असे म्हणतो की मी या म्हणीचा प्रचार बंद करील व ती ते इस्रायलात पुन्हा उच्चारणार नाहीत. त्या सांग की दिवस जवळ आले आहे व प्रत्येक दृष्टांत प्रत्ययास येण्याचा समय जवळ आलेला आहे. वाचूया एचकेलचं पुस्तक अध्याय क्रमांक 12 वचन क्रमांक 23. तर त्या सांग प्रभू परमेश्वर असे म्हणतो की मी या म्हणीचा प्रचार बंद करीन व ते इस्रायलात पुन्हा उच्चारणार नाहीत. त्यास सांग की दिवस जवळ आले आहेत व प्रत्येक दृष्टांत येण्याचा समय जवळ आला आहे. एचकेलच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं भविष्यवाणी, काळ, वेळ, समय. एचकेलच्या काळामध्ये, जुन्या करारामध्ये, जुन्या युगामध्ये, जुन्या वेळेमध्ये, जुन्या समयामध्ये ही भविष्यवाणी आहे. आणि जितकेही भविष्यवाणी उत्पत्तीच्या ग्रंथापासून तर प्रकटीकरणाच्या शेवटच्या पानापर्यंत लिहिलेले आहे, आतापर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड आहे की या पवित्र पुस्तकातल्या प्रत्येक दृष्टांत, प्रत्येक म्हणी, प्रत्येक वचन, प्रत्येक भविष्य आजपर्यंत खरे ठरलेले आहेत. आणि जे काही थोडेफार राहिलेले आहेत ते देखील पूर्ण होणार आहेत. आणि म्हणून त्या काळामध्येच नव्हते संदेष्टे, त्या काळामध्येच नव्हते सेवक, त्या काळामध्येच नाही, आजच्या काळामध्ये देखील आहेत. तुम्ही आणि मी देखील परमेश्वराने दिलेले एक त्याची हस्तकृती आहोत. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की दिवस जवळ आले आहेत. आपल्याला वाटतं भरपूर लांब आहे, परंतु दिवस जवळ आलेले आहेत. कोणते दिवस? न्यायाचे दिवस. कोणते दिवस? क्लेशाचे दिवस. कोणते दिवस? आमचा दंड होण्याचे दिवस. कोणते दिवस? आता सध्याचा टायमिंग, जो वेळ काळ समय आहे ना, आता पश्चाताप करण्याचे दिवस. आवरून धरण्याचा नाही, सोडून देण्याचा समीप असणारा समय. हे दिवस आज आमच्या जवळ आहेत आणि ते आणखीन जवळ येत चाललेले आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय एचकेलचं पुस्तक अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 23 मध्ये की दिवस जवळ आले आहेत व प्रत्येक दृष्टांत, जितके काही दृष्टांत उत्पत्तीच्या ग्रंथापासून तर प्रकटीकरणापर्यंत आलेले आहेत, दिलेले आहेत, तर प्रत्येक दृष्टांत प्रत्ययास येण्याचा म्हणजे खरं होण्याचा, समोर होण्याचा समय जवळ आला आहे. किंबहुना आज आम्ही जगाच्या एंडिंगला, जे काळाच्या वेगळ्या शेवटच्या टप्प्यामध्ये, वेळेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, समयामध्ये जर आहोत, तर आज आमच्या समोर, जगासमोर, राज्यासमोर, राष्ट्रासमोर आज अनेक दृष्टांत जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले होते, जे काय भविष्यवाण्या होत्या, त्या काही पूर्ण झालेल्या आहेत, काही पूर्ण होत आहेत आणि काही थोडक्या राहिलेल्या आहेत. त्या देखील जवळ आलेल्या आहेत. तरी देखील तुम्ही आणि मी आज जगामधल्याच गोष्टीमध्ये गुंग आहोत. खेदाची गोष्ट आहे. आज आम्हाला त्यातून सावरण्याची गरज आहे. आज हा समय आहे, हा वेळ आहे, हे काळ जे आहे आम्हाला त्याच्यातून बदल करण्याचा आहे. जसे की दानिएल त्या राजाला म्हणत आहे की राजा, पाप सोडून दे, धर्माचरण कर. आज तीच वेळ आमच्या जीवनामध्ये आहे, कारण हे दृष्टांत आहेत ना, हे प्रत्ययास येण्याचा समय जवळ आलेला आहे. किंबहुना प्रत्ययास आले आहेत, येत आहेत आणि येणार आहेत.
म्हणजे आले आहेत, जे होत आहेत आणि जे येणारे आहेत, ते येणाऱ्याच्या अगोदरचा समय जो आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी तारणाचा आहे, पश्चातापाचा आहे, मागे फिरण्याचा आहे, परमेश्वराकडे वळण्याचा आहे. मग या दिवसामध्ये, या वेळेमध्ये, या समयाचा आम्ही योग्य उपयोग करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणखीन एक रेफरन्स पाहूया. कारण 25व्या मध्ये लिहिले, कारण मी परमेश्वर आहे, मी बोलत आहे व मी बोलतो ते वचन सिद्धीस जाईलच, त्याला इतपर विलंब लागणार नाही. कारण परमेश्वर म्हणतो, हे फितुरी घराण्या, मी तुमच्या काळी वचन बोलेन व ते पूर्ण करीन. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. मान सन्मान आदर गौरव तुम्हाला देऊया. या समाला परमेश्वरचं वचन विलंब लावणार नाही. तर तो म्हणत आहे की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे फितुरी घराण्या. आम्ही म्हणतो आम्ही विश्वासाचं घराणं आहोत. परमेश्वरच्या दृष्टिकोनातून तुमचं आणि माझं घराणं फितुरी झालेलं आहे. फितूर परमेश्वरचा असून दुष्टाचं काम करणं, परमेश्वरचा असून दुष्टाच्या बाजूला झुकणं, परमेश्वरचा असून जगामध्ये एंट्री मारणं, परमेश्वरच्या मध्ये असून सगळ्या गोष्टी गुणसंपन्न असून, सगळे आशीर्वाद मिळून, वचन समजून, सत्य समजून, पवित्र आत्मा मिळून सेवा करीत असताना, लिडरशिप, बिलिव्हर्स, क्वायर काय करीत असताना देखील आम्ही इथून थोडासा वायना तिकडं वळतो. म्हणजे फितुरी झालो आम्ही जगाला, सैतानाला. तर या ठिकाणी तो लिहित आहे, मी तुमच्या काळी वचन बोलेन व ते पूर्ण करेन. आता वचन बोलणार आहे. संदेष्टेन भविष्यवक्त्याच्या नादी लागू नका. आता हे लाभासाठी कसले भविष्यवाण्या करतील. आणि अनेक लोकांनी भविष्यवाण्या केल्या या 8-9 महिन्यामध्ये. कोरोनाच्या काळात सगळे फेल गेले. आता इथून पुढे बरेचसे भविष्यवक्ते आणि भविष्यवक्तीने निघतील आणि त्या भविष्यवाण्या करतील. कृपया त्यांच्या भविष्यवाणीकडे अजिबात लक्ष देऊ नका. प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने एचकेलच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 25च्या माध्यमातून तुम्हाला मी ठामपणे, विश्वासाने, आग्रहपूर्ण, विनंतीपूर्वक, अधिकारवाणीने चेतावणी देत आहे, सावधानतेचा इशारा करीत आहे आणि वरून तुम्हाला पश्चाताप करण्यासाठी वेलकम, तुमचं स्वागत करत आहे. या ठिकाणी लिहित आहे की फितुरी घराण्या, मी तुमच्या काळी वचन बोलेन व ते पूर्ण होईल. वचन बोलला, परमेश्वर हे वचन बोलला आणि ते पूर्ण झालं. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्ही पाहिलं, परमेश्वर बोलला, हे हो झालं, ते हो झालं. आताही तसंच परमेश्वराचा पुत्र येऊन वचन बोलून गेला. परमेश्वराचा पुत्र येऊन वचन पेरून गेला. आजही संदेश येतात, वचन पेरून जातात. आज देखील याजक साहेब आहेत, पास्टर साहेब आहेत, बिशप साहेब आहेत, रेव्हरंड साहेब आहेत, कॉर्डिनेटर साहेब आहेत, फादर साहेब आहेत. ते येतात आणि वचन पेरून जातात. मग हे वचन पूर्ण होण्याची आता गरज आहे. हे वचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे. या समयामध्ये, या वेळेमध्ये, या काळामध्ये, या युगामध्ये आता वचन बोलणार आणि ते वचन पूर्ण करणार. आणि म्हणून तो जर एचकेलच्या पुस्तकामध्ये दानियल संदेशाच्या ग्रंथाच्या माध्यमातून, दानियालाच्या माध्यमातून, सेवकाच्या माध्यमातून जर म्हणत आहे ना, पाप करू नका तर पाप नका करू, धर्माचरण करा तर धर्माचरणच करा, अधर्म करू नका तर अधर्म नका करू. जर केलं तर त्या काळात, ह्या काळात आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला त्याचा दंड भोगावा लागेल. आणि परमेश्वरची इच्छा आहे की आम्ही दंड भोगू नये. परमेश्वरची इच्छा आहे की आम्ही त्याच्या दिवसामध्ये, त्याच्या वेळेमध्ये, त्या समयामध्ये, काळामध्ये, येणाऱ्या दिवसाच्या घडामोडीमध्ये आम्ही सुरक्षित, सेफ, एक सुखी, आशीर्वादित लोक असावं, ही देवाची इच्छा आहे. आणखी एक रेफरन्स पाहूया आपण. दानियेलाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 25. तो परस्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल, तो परस्पर देवाविषयी विरुद्ध गोष्टी बोलेल आणि परस्पर देवाच्या पवित्र जनांस, आणि परस्पर देवाच्या पवित्र जनास जेर करील, जेर करील. तो नेमिलेला सण व घालून दिलेल्या शक्तीत व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करावयास पाहिल. एक काळ, दोन काळ व अर्धा काळपर्यंत ते त्याच्या कब्जात राहतील, ते त्याच्या कब्जात राहतील. पुन्हा एकावर वाचूया. दानियेलाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 7 वचन क्रमांक 25. तो
परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल. तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल. कोण? खोटा संदेष्टा, खोटे शिक्षक, खोटे नबी, खोटे भविष्यवक्ते, खोटे याजक साहेब, खोटे पाळक साहेब, खोटे फादर साहेब, खोटे रेव्हरंड साहेब, खोटे जेवढे काही असतील ना देवाच्या नावाचे लेबल घेतलेले. आता जगातले लोक खोटं नाही बोलणार, जगातले लोक तर ते खोट्यातच आहेत. परंतु बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडिलांना तो अशा प्रकारे गोष्टी बोलणार की परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलायला तो लावेल. तशी सिच्युएशन तो तयार करील, तसा मार्ग तो तयार करील, तशी परिस्थिती तो तयार करील, तसं वातावरण तो तयार करील, तसं दिसणारी सौंदर्य तो तयार करील, तसं दिसणारे सुख तो तयार करील, तसे दिसणारे मोहपाश तो तयार करील. तो दिसणाऱ्या सर्व मोहक आणि बाधक आणि जगातल्या गोष्टीमध्ये तो आम्हाला गुंतवून टाकील आणि परत पार देवाविरुद्ध गोष्टी बोलल. तो तर बोलल, पण आम्ही देखील बोलत आहोत. अनेक बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील आहेत. पाळक साहेब खूप दिवसापासून विश्वासणारे आहेत, विश्वास ठेवलाय, प्रार्थना करतो, सगळ्यांना काय दिले काही नाही मिळालं आणि कशाचा देऊन काय. तो काही ना काही करायला लावणार. ही भविष्यवाणी आहे, ही त्या काळी लिहून ठेवलेले हे आहे आणि आज ते पूर्ण होत आहे. अनेक लोक बिलिव्हर्स असताना देखील देवाला कोसतात. देवा तू माझ्यासाठी काय केलं, मीच काय केलं तर तुझं, मी सगळ्या प्रकारच्या चांगल्या गोष्टी करतोय, माझ्याच वाटेला असं का, मलाच पीडा का, मलाच दुःख का, मलाच समस्या का, मला चिंता काळजा का, मलाच लोक का त्रास देतात, मीच काय लोकांचे घोडपेन खाल्ले. अनेक लोकांना बिलिव्हर्स भाऊ बहिणींना नव्या करारामध्ये जर आम्ही पत्रामध्ये जर पाहिलं लिहिलं तर पौल साहेब त्या ठिकाणी लिहितो, शेवटच्या काळी विश्वासणारे बहकल्या जातील. शेवटच्या काळी लोक परमेश्वराचा गौरव करण्याच्या ऐवजी, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालायच्या ऐवजी, देवाच्या वचनामध्ये चालायच्या ऐवजी, सत्याच्या वचनामध्ये चालायच्या ऐवजी, सत्यामध्ये चालण्याच्या ऐवजी सुखविलासामध्ये चालतील, भोंदूगिरीमध्ये चालतील, डुप्लिकेट मध्ये चालतील, विश्वासाला तडा देतील, विश्वासापासून दूर जातील आणि भूताच्या शिक्षणाच्या नादी लावतील, फुसविणाऱ्या आत्म्याच्या नादी लागतील. मग अशाच प्रकारे हा दानिएल ग्रंथामध्ये तो जो भविष्यवक्ता आहे, जो सेवक आहे, जो परमेश्वराचा निवडलेला दास आहे, तो म्हणत आहे की तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल. तो बोलतोय. आज बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील आणि जगातले प्रत्येक लोक देवाविरुद्ध गोष्टी बोलत आहेत. चांगल्या नाही. ठराविक लोक आहेत की ते देवाचा महिमा आणि गौरव करतात. पुढे लिहित आहे, आणि परात्पर देवाच्या पवित्र जनास जेर करील. पवित्र जनास तो कुणालाही जेर करत नाही, तो कुणालाही त्रास देत नाही. जे पवित्र जन आहेत, जे धार्मिक आहेत, जे सत्य आहेत, जे वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा प्लॅन करतात, जे आलेल्या सिच्युएशनवर मात करतात, जे त्याच्या मोहपाशात सापडत नाही, जे त्याच्या जादूगिरीमध्ये सापडत नाही, त्याच्या भूलथापामध्ये सापडत नाही, त्याने निर्माण केलेल्या जाळ्यामध्ये जे लोक अडकत नाहीत ना, हे पवित्र जनाला मग तो जेर करतो, जाम करतो, जार करतो, त्यांच्या मागे लावतो. मराठी भाषेत 7.5, एक गेलं का दुसरं गेलं का तिसरं, मग तो कुणाचाही उपयोग करतो. त्याचे काही वॉरंटी गॅरंटी नाही. तो आईचा उपयोग करीन, बापाचा उपयोग करीन, पत्नीचा करीन, लेकराचा करीन, मुलीचा करीन, मुलाचा करीन, चुलत्यांचा करीन, काय वाटेल त्या दुनियाचा कुणाचाही तो उपयोग करीन. पण तो जेर करणार. हे कुणाला करणार? सगळ्यांना नाही. जे पवित्र जन आहेत, जे परमेश्वराचे निवडलेले आहेत, जे खास आहेत, जे सत्यामध्ये आहेत, जे वचनाप्रमाणे चालतात, जे विश्वासू आहेत, जे खंबीर आहेत, हे याच्या मोहपाशामध्ये राहत नाही, जे डुप्लिकेटपणा करत नाही, जे लाभासाठी तोंडपूजापणा करत नाही, जे सत्य ते सत्यच बोलतात. बरं अहित झालं तरी चालन, हानी झाली तरी चालन, दुःख झालं तरी चालन, नुकसान झालं तरी चालन, तोटा झाला तरी चालन, असे जे लोक आहेत ना, यांना तो जेर करणार, जाम करणार, पकावणार. आपल्या आताच्या या मुलांच्या भाषेमध्ये काय पकविता म्हणजे पकावणार. तो पार त्याला कामातून घालणार. पुढं तो नेमिलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल कराव्यास पाहिजे. जी परमेश्वराने जी शिस्त लावली, परमेश्वराने जो नियम टाकला, परमेश्वराने ज्या काही गोष्टी करायला लावल्या, जे आम्हाला रीत भात जे काही आम्हाला कित्ता घालून दिलेला आहे. आता परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतंय की प्रभू येशू ख्रिस्त
भोजनावरून उठला. वलांडण सणाचं पहिलं भोजन माडीवरच्या खोलीमध्ये नव्या करामधला. आणि त्या ठिकाणी तो मेजावरून उठला. आपलं बाह्य वस्त्र काढून ठेवलं, अंगार काय कमरात गुंडळला आणि कमराला एक रुमाल टॉवेल घेतला, गंगाळात पाणी घेतलं आणि शिष्यांचे पाय धुवू लागला. सगळ्यात आता मी डायरेक्ट लास्टला येतो, ते सगळा विषय नाही सांगत तुम्हाला, कारण आपला विषय आहे काळ वेळ समय. तर त्या ठिकाणी तो लिहित आहे की मी तुम्हाला कित्ता घालून दिलेला आहे. तुम्ही जर मला प्रभूजी म्हणता, गुरुजी म्हणता, हे खरं आहे, चांगलं आहे, मी तो आहेच. पण तू जर मी प्रभू व गुरु असून लीन नम्र होऊन जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकाचे पाय धुवा. हा तुमच्यासाठी कित्ता घालून दिला. ही मसलत हे काय दिलेले तुमच्यासाठी एक विशिष्ट अशी गोष्ट, एक रेषा आखून दिली. मग ही दिलेली रेषा बदलून टाकणार, दिलेला नियम तोडून टाकणार, लावलेली शिस्त मोडून काढणार. 10:30ला चर्च भरायचं तर 11ला जाणार. काही 11:30ला येतात, काही मागतं 12ला येतात. आणि नाविलाजाने पाळक साहेबाला 4 गाण्याच्या ऐवजी 6 गाणे घ्यावा लागतात. जर नाही 6 गाणे घेतले ना तर 2 गाणे जर नाही गायले तर लोक दुसऱ्या हप्ती परत चर्चला येत नाही. बदल करतात. आणि बदल करणारे विश्वासणारे भाऊ देखील आहेत. जे पाळक वर्ग तर नाहीच, ब्रदर म्हणतात त्यांना, पण त्यांनाही त्यांची शिस्त बिघडून गेली. ते बदल करतात, ठाम राहत नाही, हो स्थिरच राहत नाही. आज हा विचार करायचा, लगेच दुसऱ्या दिवशी दुसरा विचार करायचा, दुसऱ्याचा विचारच करायचा नाही, फक्त आपलाच विचार करायचा. आपलं ते बाबूनी लोकांचं काटत. आज म्हणायचं आपण अमुक ठिकाणी प्रार्थनेला जाऊ, मग दुसऱ्या पाळक साहेबांनी ती सुट्टी घ्यायची, त्याचे सगळे कार्यक्रम रद्द करायचे आणि यांनी 8:30ला फोन करून सांगायचं पाळक साहेब उद्याची प्रार्थना कॅन्सल झाली. याचा अर्थ काय? हे कुठून होतंय, हे कसं होतंय? हे पवित्र जनाला जार करण्याचा प्रयत्न आहे. हा पवित्र जनाला त्रास देण्याचा प्रयत्न आहे. हा देवाच्या निवडलेल्या सेवकाला, अभिषिक्ताला, विश्वासणाऱ्याला, देवाच्या याचकाला त्रास देण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून प्रिया हो, हे होणारच. या ठिकाणी तू लिहित आहे, तू घालून दिलेल्या शिस्तीत बदल. नियम, परमेश्वरचं वचन सांगतोय तुझं बोलणं होय तर होय असावं, नाही तर नाही असावं. नाही तर मधी जिबली हलवायची नाही, मोकार प्लॅन करायचे नाही. इथून पुढं जे काही लोक प्लॅन करतात ना, मनाने करायचीच नाही. मनाने प्लॅन केले ना का ते रद्द होणारच. परमेश्वरापासून जर तो प्लॅन असेल, परमेश्वरापासून ती जर मसलत असेल, परमेश्वरापासून तर ते मार्गदर्शन असेल, परमेश्वरापासून जर दृष्टांत असेल, परमेश्वरापासून त्या ठिकाणी जाण्याचं जर नियोजन असेल, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन असेल, तर जगातला कुठलाही संकट येऊ ती टायमिंग फेल होणार नाही. तो काळ, वेळ, दिवस, समय कधीच रद्द होणार नाही. पण तुम्ही आपल्या मनानेच आपल्या टांगळ्या मारितात. जाऊ आपण तिकडं, काय खाऊ काय जाऊ तिकडं. जर देवापासून प्लॅन आहे ना तो सक्सेस होणार. देवापासून नाही ना तुम्ही किती उड्या मारा, तो प्लॅन सक्सेस होणार नाही. जरी तुम्ही जैगिकरित्या केला तर तो जगातला असेल, परंतु काळ, वेळ, समय बदलणार नाही. आणि म्हणून देवाच्या जे विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, याजक, पास्टर साहेब, पाळक साहेब असतील ना, मी त्यांना विनंती करील, तुमचा शब्द होय तो होय असावा, नाही तर नाही असावा. मोकार शब्द देऊन फसू नका. या ठिकाणी पुढे लिहित आहे की घालून दिलेल्या शिस्तीमध्ये बदल कराव्यास पाहिजे. बदल करणार कोण? तो दुष्ट. मग आम्ही बदललो नाही पाहिजे, तो आमच्यात देखील बदल करणार. आमचा विश्वास आहे ना तो कमजोर करणार, आमची सत्यता आहे ना तो खोडून काढणार, आमचा लय हेकेखोरपणा नाही ना तो म्हणशील होय बाजूला, तू लय पवित्र आत्म्याने चालला ना मग एकटाच जा, तर मागं कोणीच येऊ देत नाही, तुला मंडळी देत नाही, जा तुला चर्च नाही, उद्यापासून बंद, निघा तरी चालेल. कारण जर आम्ही यांच्या हा घातलं, यांच्या हातात हात दिला, यांना होकार दिला, यांना नंदी बैलासारखी मान डोलावली, कोणत्याही गोष्टीला हा म्हटलो की त्याचा फटका आम्हाला बसल्याशिवाय राहणार नाही. आणि आता काय वेळ फटके खायचे नाही, अंग काय फटके खायचं राहिलं नाही. आता सगळं अंग आता फटके खायचं संपलेलं आहे. कारण आता तो फटके द्यायला येणार. जगातले फटके काहीच नाही. जाता ज्यावेळेस आगणीचे फटके, आधोलोकाचे चटके आणि प्रभूच्या न्यायाचे रट्टे ज्यावेळेस बसतील त्यावेळेस समजल. मग तो लिहित आहे, एक काळ
2 काळ, अर्धा काळ व त्याच्या कब्जात राहतील. 1 काळ, 2 काळ व अर्ध काळ पर्यंत ते त्याच्या कब्जात राहतील. कोण? जे अवज्ञा करणारे आहेत. कोण? जे अधर्मपणा करणारे आहेत. कोण? जे नियम तोडणारे आहेत. कोण? हे तर त्याचे ऑलरेडी फिक्सच माणसं आहे, तर त्याच्यात काही वादच नाही. परंतु ह्या लोकांना जेल करीन. कोणत्या? जे पवित्र आहे, जे शुद्ध आहे, जे सत्य आहे, जे वचनाप्रमाणे आचरण करतात, जे देवाच्या आत्म्याच्या नुसार आपलं जीवनक्रम चालतात, सेवा करतात, अशा लोकांना हे जेर करीन. मग तुम्हाला जेर व्हायचंय का नाही हे तुमच्या हातात आहे, चॉईस तुमची. मग तुम्हाला त्याचे डावपेच समजले पाहिजे. सैतान दुष्ट ज्यावेळेस तो डावपेच करतो, कारण आम्हाला पाहायला मिळते की तुमचं झगडणं, माझं झगडणं रक्तमासाबरोबर, हाडामासाबरोबर नाही, तर अंधकाराबद्दल, सध्याच्या युगाबद्दल, सध्यामध्ये असणाऱ्या सैतानाच्या डावपेचा पुढे आम्हाला टिकाव धरण्यासाठी, त्याचे डावपेच शिकण्यासाठी, त्याच्या डावपेचावर विजय मिळवण्यासाठी आमच्याकडं काही गोष्टी पाहिजेत. आणि ज्यांच्याकडे गोष्टी आहेत त्यांना हे समजलं पाहिजे, नुसतं आचार घेऊन बसण्यात काही अर्थ नाही. तर वर 2 टोले टाकून मोकळा होईल, आपण हातारच सापडीत बसायचे. कुठे रे ते कुऱ्हाड घ्यायची, पण कुऱ्हाडीला धारच नाही, लाकडं तोडायला जायचा मोठा वंडका, जमल का? तहान लागली मग वीर कुदळ घ्यायची, टिकाव घ्यायचा आणि खांदायला सुरू करायची, तहान जाईल का? त्याच्यासाठी आम्हाला अगोदरच जिरे खांदावं लागतील, अगोदरच पाण्याचा बंदोबस्त करावा लागेल. आणि ते पाणी दुसरं तिसरं काही नसून देवाच्या वचनाचं पाणी. जोपर्यंत वचन आमच्या जीवनामध्ये राहणार नाही तोपर्यंत प्रियो आम्ही याच्यावर विजय मिळू शकणार नाही. आणि म्हणून तो लिहित आहे 1 काळ, 2 काळ व अर्धा काळ. आज आम्ही अर्ध्या काळामध्ये आहोत. तसंच पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय 1 समय, 2 समय आणि अर्धा समय. तशाच प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये लिहिले परमेश्वराला 1 दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे. मग 1 दिवस, 2 दिवस आणि अर्धा दिवस म्हणजे काय झालं? 2.5 दिवस. 1 काळ, 2 काळ आणि अर्धा काळ म्हणजे किती झालं? 2.5 काळ. तर परमेश्वर म्हणताय 1 दिवस मला 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष मला एका दिवसासारखे आहेत. म्हणजे याचा अर्थ त्या काळामध्ये, समयामध्ये, वेळेमध्ये, या युगामध्ये आम्हाला माहित नाही की आमचं युग किंवा हे जग किंवा या जगातल्या गोष्टी किती दिवस किंवा किती काळ किंवा किती वर्ष, किती महिने किंवा किती हप्ते आम्ही असणार आहोत. तो काळ न्यायाचा समय येण्याच्या अगोदर, तो भयानक परिस्थिती येण्याच्या अगोदर आम्हाला सुधारणं खूप गरजेचं आहे. तो सदाजीवी देव आहे, तो कधी न बदलणारा देव आहे. तर आज आम्हाला काळाविषयी, वेळेविषयी शिकणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहिलं की तो परस्पराच्या देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परस्पराच्या देवाच्या पवित्र जनात जेर करील. तो नेमिलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करावाच पाहिजे. अनेक लोक बदलले आहेत, त्यांचे सण बदलले, त्यांचे वार बदलले, त्यांच्या प्रार्थना बदलल्या, त्यांचं सगळंच बदललंय. बिलीवर्स, भाऊ बहीण, आई वडील, पास्टर, याजक, फादर सगळ्यांचे बदलले. हे तर बदललंय, अंतकरण बदलले, मन बदलले, विचार बदलला, विश्वास बदलला, कृती बदलली, आचरण बदललं, वागणं, उठणं, बसणं, बोलणं सगळं काही लोकांनी बदलून टाकलं. की जसं परमेश्वराने सांगितलं की मी निर्माण केलेला माझ्या लेकरानं, माझ्या त्या मनुष्यानं देवाचा महिमा आणि गौरव करावा. परंतु आज परमेश्वराने निर्माण केलेला मनुष्य परमेश्वराची भक्ती आराधना करत नाही, त्याचा मान सन्मान करत नाही. तर अनेक लोक काय करतात, त्यांच्या हाताने निर्माण केलेला म्हणजे निर्माण करत्याऐवजी निर्मितीची सेवा करतात, निर्मितीचं भजन पूजन करतात, निर्मितीला श्रेष्ठत्व देतात, निर्मितीलाच सगळ्या गोष्टीचं मान सन्मान देतात, पण तो निर्माण करताना देत नाही. म्हणजे परमेश्वराने घालून दिलेले जे नियम आहेत, परमेश्वराने घालून दिलेला जो कित्ता आहे, परमेश्वराने दिलेल्या ज्या आज्ञा आहेत, विधी आहेत, नियम आहेत, सण आहेत, वार आहेत, महिने आहेत, वर्ष आहेत, याच्यामध्ये आम्ही बदल केलेला आहे. आमच्या प्रार्थनेमध्ये बदल, आमच्या सहभागितेमध्ये बदल, आमच्या गाण्यामध्ये बदल. आज पहिले गाणे कसे होते, आताचे गाणे कसे आहेत. आताचे गाणे लागले तर अंगात येतं, पहिले गाणे लागले तर पवित्र आत्म्याचं स्पर्श जाणवायचा. आताचे जर गाणे लागले का लोक घुमायला लागतात लगेच दनादन. मुजिकच इतकी खास असते ना गाणं सुरू व्हायच्या अगोदर. वा वा, आमचे तरुण भाऊ बहिणी आहेत ते गिटार घेऊन अशी करतात,
आणि ते असतं काहीतरी टामक्या टुमक्या ड्रमसेट का काय म्हणते त्याला, ते वाजवलं ना इकडे अंगात म्हातारे माणसं सुद्धा बेंचवरून खाली पडत आहेत. काही काही चर्च मध्ये बेंच असले ना तर म्हाताऱ्याला सुद्धा कळत नाही, इतके हालत डुलत आहेत ना, तसेच बेंचवर पडत नाही. इतकं संगीत भारी झालं. सगळ्या याच्यात बदल करून टाकला. आत्मिकता ठेवलीच नाही, धार्मिकता ठेवलीच नाही, सत्यता ठेवलीच नाही, देवाचं नियमशास्त्र तर जवळ ठेवलंच नाही. नुसतं बगलात घालून रविवारी जायचं त्याला काही अर्थ नाही, घरात ठेवणं त्यालाही काही अर्थ नाही, धूळ खात पडणं त्यालाही काय अर्थ नाही, आणि जर कुणी वाचित असलं तर त्यालाही काही अर्थ नाही. तर वाचल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही लिहिलं आहे त्याचं मी कृती आणि आचरणामध्ये आणत का, ही काळाची गरज आहे, ही युगाची गरज आहे, ही वेळेची डिमांड आहे, ही समयाची माग आहे की नाही. या गोष्टीला आम्हाला ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. मग या ठिकाणी आपण थांबूया, आपला वेळ झालेला आहे. पुन्हा एक वार देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं प्रभू येशूच्या नावामध्ये मी आभार मानतो, हार्दिक स्वागत देखील करतो. आणि या काळामध्ये, या वेळेमध्ये, या समयामध्ये, या युगामध्ये आम्ही स्वतःला आत बदल करणं खूप महत्वाचं आहे. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. येऊया छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बाप्पा, जसे अवतसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना विनंती करतो. परमेश्वर दे बाप्पा, या युगाच्या समोर आम्ही होऊ नये, तर जे काय भविष्यवाण्या, जे काही प्रकटीकरण आतापर्यंत घडलेले आहेत, जे घडत आहेत आणि यापुढे देखील घडत राहणार आहेत, कारण तुझं वचन केव्हाही फेल जाणार नाही. तर ते अगोदर आम्ही आमचे परमेश्वर बाप्पा आत्मपरीक्षण करावं, आम्ही स्वतःला सुधारावं, पाप सोडून द्यावं, धार्मिकतेकडे वळावं, वचनाकडे वळावं, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालावं, अशी कृपा आम्हा प्रत्येकावर कर. आम्ही प्रार्थनेत आठवण ठेवतो या समयाला माझ्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर डिपार्टमेंट, नर्सेस, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, सर्व तळागाळातील प्रत्येक प्रियजन आज जे तुझ्याकडे वळत आहे त्या प्रत्येकाला मी तुझ्या पवित्र हातामध्ये तू लागणाऱ्या गरजा स्वर्गीय भांडारातून उपलब्ध करून दे. धन्य उद्धारक जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या नाझरेत कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात छोटीशी मागणी मागतो स्वर्गीय पिता तू आई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.